स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि आता मी स्वयंपाक बनवते कारण थोडंसं लवकरच आज मस्त आलू मटरची भाजी बनवणार आहे आणि त्यानंतर आम्हाला सोनेवाडीला पण जायचं आहे, त्याच्यामुळे मी लवकर आता पहिल्यांदा आंघोळ वगैरे करून घेते, त्यानंतर पटकन आवरते आणि 11-12च्या दरम्यान निघणार आहे तिकडे जाण्यासाठी। तर चला, तर मग आता मस्त तर दिवसाची सुरुवात झाली आहे, पुढचा दिवस कसा जातो बघूया। तर भाजी बनवत होते आणि भाजीला कोथिंबीर म्हणजे कोथिंबीर नव्हती तर रानात कोथिंबीर लावली आहे। म्हणजे गावाकडे असं असतं की आपण नाही का आता घरी जर शहरात असतो तर एखादी गोष्ट जर म्हणजे अवेलेबल नाही तर आपण हे करून टाकतो, नको घालायला, पण लगेच मी रानात आले आणि आता इथून मस्त तोडून फ्रेश कोथिंबीर घरी घेऊन जाते आणि मस्त मग आता घरी इतकी कोथिंबीर ही बघा, इथं पूर्ण ही कोथिंबीर लावली आहे मस्तपैकी। तर आता मस्त फ्रेश कोथिंबीर तोडून घेऊन जाते आणि म्हणजे हा एक गावाकडे राहण्याचा बेनिफिट आहे, सगळं फ्रेश आणि एकदम घरी नाही का लावलेलं, कोणत्याही फवारण्या नाही, काही नाही, सगळं असं मस्त खायला भेटतं आणि लगेच अवेलेबल होतं, हे एक मेन आहे। तर चलो मग आता कोथिंबीर घेऊन जाते, एकदा तोडते आता कोथिंबीर मी। हे बघा अशी मस्त फ्रेश कोथिंबीर आहे। थोडीशीच घेते कारण जशी जशी लागल मग तशी नेता येईल। मस्त कोथिंबीर घेऊन आता घरी जाते, भाजी बनवायची आहे, परत मला आंघोळ करायची कारण परत मग लेट होईल आणि एकतर थंडीचा दिवस आहे, दिवस इतके पटकन 3, 4, 5 कधी वाजतात ना समजतच नाही, त्याच्यामुळे लवकर आता सगळं आवरून निघायचं आहे। तर आता पहिले भाजी बनवून घेते मस्तपैकी। मस्त रेडी झाले आणि शिर्डीच्या दिशेने निघालो कारण एवढा टाइम झालेला होता, आम्हाला 10-11च्या दरम्यानच निघायचं होतं, पण वाजले 2-3 आणि मग काही मला इतकं बोर झालेलं होतं, पण म्हटलं चला मस्त मेकअप केला आणि निघालो होतो आणि फायनली 1-1.5 तासातच आम्ही शिर्डीमध्ये आलो, साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर असं झालं होतं मला कधी घरी जाईल इतकी घराची ओढ लागली होती ना, कारण सगळे जमा झालेले होते। उद्या आहे 16 सोमवारचा कार्यक्रम आणि त्यासाठीच मग आम्ही निघालो होतो कारण सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं होतं, म्हणजे त्या 16 सोमवारला 16 जोड्या बोलाव्या लागतात, मग त्यांनी 16 जोड्यांना बोलावलं होतं आणि खूप मोठा कार्यक्रम होता। मग पटकन आवरलं आणि जाताना मग साईबाबांचं दर्शन झालं, इतकं छान वाटलं ना, खूप दिवसानंतर मी साईबाबांचं दर्शन घेतलेलं होतं आणि इतकी ही मूर्ती, तुम्हाला जर जे शिर्डीत आलेले असेल त्यांना ही मूर्ती माहीतच असेल, खूप छान अशी मूर्ती। आणि आज म्हणजे ख्रिसमसच्या आता सुट्ट्या चालू आहे, त्यामुळे शिर्डीमध्ये इतकी भयानक गर्दी होती ना, तिथे आम्हाला अर्धा-पाऊण तास गेला ट्रॅफिकमधून निघण्यासाठी आणि फायनली मग आम्ही घरी आलो आणि हे बघू शकता, हे मग पुढे मी आता आले आणि हे बावळ या पोरीचे केस देखो बल्ले 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 शल शल बल्ले बल्ले। हे चेहरे तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये दिसतील, हे बावळट चेहरे। पागल पोरगी एकदम मस्त वाटते, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला मला। कसा वाटतंय इथे चालू आहे मॉडेल शो आणि ह्या 2 संस्कारी अतिसंस्कारी मुली। हा हा 1 2 हा हा थोडे पाठीमागे सर का प्लीज मॉडेल। हा या आता इथून या हा इथं या, इथं दोघे इथं या सेंटरला। हा 1 2 3 स्टार्ट।
गाईज प्लीज तुम्ही काहीच चांगल्या दिसत नाही, तुम्ही काढू शकतात आता. दिस इज पल्लू. मैं ब्लॉग तू असं असे पदर आहे ना, हे बघ असं सोडून द्यायचे. One, two, three, start. आणि थोडं चालत जायचं. मग माहिती आहे असं. One, two, three, start. अशी पद्धत दिसत नाही थोडी इकडे सर घेऊन राहिले भाऊ उदाहरण मारू. One, two, three, start. परत एकदा होऊ द्या. परत एकदा होऊ द्या. नको नको आता काय तोंडाने ना आले परत एकदा. पहिले बाहेरची थांबे का. हा 1, 2, 3 स्टार्ट. हाय गाईज, कशा आहे आमच्या जाऊ द्या आता बाद झाली. आजपासूनच चालू आहे सुरुवात. आता आम्ही सगळे जेवायला बसलोय.